नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. साखर कारखान्याकडून स्वस्त दरात साखर मिळवून देण्याच्या नावाखाली 9.25 कोटींची फसवणूक, गुन्हा दाखल. साखर कारखान्याकडून साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून आणि बनावट ई-वे बिल व जीएसटी बिलांचा वापर करून व्यापाऱ्याची 9,16,25,099 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात आशिष आनंदराव पाटील यांच्या फिर्यादीवरून तासगाव तालुक्यातील दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे दोघेही राहणार बिरणवाडी, अक्षय अनिल पाटील राहणार वायफळे, पलूस तालुक्यातील अभिजित हनुमंत माने राहणार धनगाव या चौघांसह आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर तालुका माढा सोलापूरचे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विट्यात आशिष पाटील आणि विशाल बाबासाहेब पाटील यांची भागीदारी असलेली अन्नपूर्णा ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. त्यांनी डिसेंबर 2021 पासून साखर खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी आशिष पाटील यांनी कृष्णरत्न सेल्स अँड कॉर्पोरेशन आणि फार्मा ड्रीम ॲग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांशी व्यवहार केले होते. दीपक मोरे, राजीव मोरे आणि अक्षय पाटील यांनी आशिष पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर तालुका माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातून टेंडर दरापेक्षा स्वस्त दरात साखर मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं.